ठीक आहे. तर हे फर्स्ट टॉपिक मधले पॉइंट्स होते, न्यूटनचे लॉज, 3 लॉ, त्याच्यानंतर 3 इक्वेशन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स. आता सेकंड मध्ये काय, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणचा नियम. तर या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही दोन वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं रॅन्डमली, कोणत्याही दोन. आता ही पेन आहे आणि हे आहे, तर या दोघांमध्ये बोर्ड आहे, तर बोर्डमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तर हे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण. आपल्याला नॉर्मली काय वाटतं की गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीने लावलेलंच बल आहे, असं नाही. तर गुरुत्वाकर्षण म्हणजे कोणत्याही दोन वस्तूमधलं आकर्षणाचं बल असतं. ठीक आहे. मग न्यूटनने काय सांगितलं की ते जो फोर्स आहे तो कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर त्या दोन वस्तूच्या मास m1 m2 हे इथे लिहिलंय, दोन वस्तूच्या मास अशी, या वस्तूचं मास म्हणजे पेनचं मास आणि बोर्डचं मास असं m1 m2, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाशी आहे, डिस्टन्सशी आहे. ठीक आहे. या दोन वस्तूमधलं अंतर, तर याची इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आपण याला इक्वल टू केलं, F इक्वल टू कॉन्स्टंट G घेतलं आणि m1 m2 बाय r, हे असं, सॉरी r नाही ते r स्क्वेअर आहे, r स्क्वेअर. तर हा आपल्याला फॉर्म्युला भेटतो कशासाठी, ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे. प्रॉब्लेम याच्यावर येतात. ठीक आहे. मग आता हे कसं केलं त्यांनी की अर्थसाठी म्हणजे जी चे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू एवढी आहे हे लक्षात ठेवायची. आयोगाने की मला वाटतं जी वर प्रश्न विचारलाय त्याची व्हॅल्यू विचारली, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचं युनिट्स विचारतात. ठीक आहे. हे CGS युनिट आहे, ह्याचं काय म्हणतात SI युनिट बघून घ्या. तर आयोगाने त्याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर जी महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये समजा जर आता आपल्याला एखादा ऑब्जेक्ट आणि अर्थ या दोन्ही मधला जर फोर्स काढायचा असेल तर तिथे काय करायचं, एक मास ऑब्जेक्टचं घ्यायचं आणि इथं मास ऑफ अर्थ घ्यायचं, तर ते आपल्याला त्याच्यामधला फोर्स येऊन जातं.